आम्ही या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये सुद्धा ड्रिप आणि कमी पाण्यावरती सेंद्रिय शेतीचा वापर करून पपई एक नवीन वेगळा प्रयोग आम्ही शेतीमध्ये केलेला आहे। आणि हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आता सध्या पपईच्या बागेमध्ये व्हायरस आणि इतर रोगांनी पपई पूर्णतः उद्ध्वस्त झाले असताना सुद्धा आम्ही सेंद्रिय शेतीचा वापर करून या बागेमध्ये नवीन फळबागेची एवढी चांगली बाग आम्ही या ठिकाणी ही केलेली आहे। तर आणि त्या बागेच्या फळाला आज आम्हाला चेन्नई मद्रास या भागातून मागणी असताना सुद्धा आम्ही पुण्याच्या मार्केटला पपई घालत होतो, परंतु आता जागेवरती येऊन आमची 25 रुपये किलो दराने पपई घेतली जात आहे। आज 2100 झाडे आमच्या बागेमध्ये आहेत। सर्वसाधारण झाडाला 70 ते 80 किलो जरी वजन भरलं तरी आम्हाला 21 ते 22 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। या बागेची लागवड आणि मशागत करण्यासाठी 2 ते 2.5 लाख मजुराचा खर्च धरून 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आल्याने 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। आणि आम्ही दोघंही सुशिक्षित बेरोजगार असताना शेतीमध्ये प्रयोग करून आम्ही वेगळा तरुणाच्या पुढे एक वेगळा आदर्श आमचे बंधू स्वतः कष्ट करून एक वेगळा आदर्श निर्माण करतात। तर आम्ही माझं तरुणांना आणि शेती करणाऱ्यांना आव्हान आहे की आपण सेंद्रिय शेती आपल्या बागेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीने बाग आणि फळबाग लागवड केली तर निश्चितपणे उत्पन्न चांगले मिळून तरुणांना एक रोजगार निर्मिती होईल आणि इथून पुढच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीवर तरुणांनी भर देऊन आपल्या शेतीचं उत्पन्नाने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी याचा वापर करावा असं माझं आव्हान आहे। मी माझ्या 2.25 एकर क्षेत्रामध्ये 15 नंबर जातीची पपईची व्हरायटी लावलेली आहे। एकूण 2100 झाडं आहेत। मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवर पूर्ण बाग आणलेली आहे। साधारण 8 महिने झालेले आहेत आता 25 तारखेला, आणि आता माझा एक 10 दिवसापूर्वी तोडा चालू झालेला आहे। साधारण एका झाडाला 70 ते 100 फळापर्यंत फळ आहे। साधारण 25 रुपये मार्केट आता मला मिळालेलं आहे। साधारण 2100 झाडं म्हणाल तर माझा 200 टन माल निघेल अशी माझी अपेक्षा आहे। 200 टन माल निघाला तर साधारण 15 ते 20 रुपयाचा दर जरी मला मिळाला तरी साधारण 20-22 लाख रुपयाचं मला उत्पन्न अपेक्षित आहे। माझा आतापर्यंत 2-2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।